उद्या मुलगा घरी येणार आहे, त्याच्यामुळे आई सगळे पदार्थ बनवायला लागली. सगळे पदार्थ बनवत होती आणि ते पदार्थ बनवत असताना मुलाचं कौतुक करत होती, त्याची आठवण काढत होती. उद्या माझा बाळू येणार आहे, कसा आहे माझा, कसा दिसत असेल, कसा राहत असेल याचा विचार ती करायची. आणि त्याचे कौतुक करता करता त्याच्याविषयी चर्चा करता करता सकाळ कशी झाली ना कळलंच नाही. सकाळ झाली, आज माझा बाळू येणार आहे. मग सगळेजण, जी मुलगी आहे दारामध्ये बसली, तिच्या बाजूला तिची आई बसली, खुर्ची टाकून म्हातारे आजी आजोबा बसले, वाट पाहत होते. कारण सहजासहजी गावामध्ये येणाऱ्या 3च बस असतात, एक सकाळची, दुपारची आणि संध्याकाळची. आता सकाळच्या बसनी माझा बाळू येणार आहे. सगळेजण वाट पाहतात आणि सकाळची बस आली. बस आली, एवढा आनंद झाला. त्या आईचं लक्ष तर फक्त त्या बसच्या दरवाजाकडेच. कधी माझा बाळू येईल, मला कडकडून मिठी मारण, एवढंच तिला वाटायचं. एक माणूस उतरला, 2 उतरले, जेवढे काही माणसं उतरले सगळे उतरले बस मधनं, पण हिचा बाळू काय उतरला नाही. तिला वाईट वाटलं. मग ही नवऱ्याला म्हणते, का हो, माझा बाळू तर सकाळच्या बसने येणार होता, अजून आला नाही, कस काय आला नाही? असं म्हणल्याबरोबर जे वडील म्हणता, अगं असं शंका कुशंका करू नकोस, हे चांगलं नाही. येईल ना, उशीर झाला असेल, लांब आहे, येईल, थोडा उशीर लागेल पण येईल. परत शांत बसले आणि दुपारच्या बसची वाट पाहू लागले. दुपारच्या बसची वाट पाहत होते. वाट पाहत असताना बस तर नाही आली मायबाप, पण एक ॲम्ब्युलन्स आली. ते ॲम्ब्युलन्स आली आणि दारात येऊन थांबली. त्यांना त्यांची कल्पना नव्हती की यात काय असेल आणि येऊन आमच्या दारात का थांबली, त्याची कल्पना त्यांना नव्हती. पण तेवढ्यामध्ये दार उघडलं ॲम्ब्युलन्सचं. दार उघडलं, त्यामधून एक लाकडी पेटी बाहेर काढली. पेटी काढली आणि पेटी उघडल्याबरोबर पाहिलं, अरे आपला मुलगा आहे, तिरंगामध्ये त्याला बांधलेला आहे, तिरंगा त्याच्या अंगावरती टाकलेला आहे. पाहिलं, धाड दिशेने आई वडील खाली पडले, छाती बजवून रडायला लागले. ते आईची आजोबा रडायला लागले, त्याची बायको रडायली, मुलगी नुसती पाहत होती. तिला कळत नव्हतं काय झालंय. ती मुलगी आईकडे जाते, आईला विचारते, बाबाला काय झालं आई, आणि सगळं का रडता? त्यावेळेस त्या आईनं काय सांगावं त्या लहान लेकराला. त्या आई म्हणते, बाळ, बाबाला झोप लागले. अगं मग उठव ना त्यांना सांग ना, दिवाळी आज, उठा म्हणा. ती मुलगी जाते, म्हणजे प्रेत असताना त्याला हलवते, उठा ना बाबा, उठा. मी माझ्यासाठी आज कपडे घेऊन येणार होता, खाऊ घेऊन येणार होता, पहा ना माझ्या मैत्रिणीने किती छान छान ड्रेस घातले, तुम्ही आज येणार होता ना, मग आला तर झोपला का, उठा ना. तिला काय कळतंय हो. ती मुलगी रडायला लागली, तिला काही कळेल ना, उठा म्हणते वडिलांना, पण वडील काही उठत नाही. बाबा, लेकराचं सगळ्यात मोठं दुःख काय असेल ना, तिचे बाप जाणं लहान लेकराचं सगळ्यात मोठं दुःख असतं. पत्नीचं सर्वात मोठं दुःख म्हणजे तिचा नवरा जाणं, हे पत्नीचं सगळ्यात मोठं दुःख असतं. आणि म्हातारे आई वडील जे असतात ना, त्यांचा तरुण मुलगा म्हणजे म्हातारपणीचा आधार जाणं, हे सगळ्यात मोठं दुःख त्यांच्या जीवनातलं असतं. मग ते झालं, कोणाचा मुलगा गेलाय, कोणाचा नवरा गेलाय, कोणाचा बाप गेलाय. ती मुलगी रडते, बाबाला उठत पण बाप उठत नाही. ती मुलगीच्या भावना एका गाण्यामध्ये, एका गीतामध्ये व्यक्त केल्या. ती मुलगी म्हणते, पहा, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए. काय म्हणते ती मुलगी? बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी सादा सब रोते हैं तुम कहाँ गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, लौटाओगे आप जल्दी ऐसा कहकर कहाँ गए, लौटाओगे आप जल्दी
ऐसा कहकर चले गए। बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए। मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए। फूल पुलिया सड़क आसमां कहते हैं बम से उड़ा दिया। फूल पुलिया सड़क आसमां कहते हैं बम से उड़ा दिया। कैसे पढ़ूं और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया। कैसे पढ़ूं और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया। लौटाओ पापा आप जल्दी अब तुम हम सबके लिए। लौटाओ पापा आप जल्दी अब तुम हम सबके लिए। बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए। मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए। असं त्या मुलीला ती विचारते बाबाला. बाबा भूत्याचं नव्हतं झालं. मुलगा घरी येणार होता तर प्रेत घरी आला. कधी वेळ बदल सांगता येत नाही. कधी रस्त्यावर येतो सांगता येत नाही. त्यांचं जीवनच तसं असतं सैनिकांचं. कधी मरतील कधी छातीवरती गोळी येईल मरून जातील सांगता येत नाही.